बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राज्यातील 7 लोकसभा मतदारसंघात महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी एकाच दिवशी कराड, सोलापूर आणि पुण्यात जाहीर सभा घेतल्या। प्रत्येक ठिकाणी सुमारे 45 ते 50 मिनिटांच्या भाषणात त्यांनी 10 वर्षातील विकास कामांची उजळणी केली। काँग्रेस सरकारच्या कार्यपद्धतीवरही टीका केली। मात्र पुण्यातील सभेत मोदींनी नाव न घेता शरद पवारांना उद्देशून भटकती आत्मा असा उल्लेख केला। त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र मान खाली घालून बसले होते। बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ ही सभा असल्यामुळे मोदींनी थेट शरद पवार यांना टार्गेट केलं। त्यापूर्वी कराड, सोलापुरातील सभेत मात्र मोदींनी काँग्रेस, राहुल गांधींचा समाचार घेतला होता। उद्धव सेनेच्या पक्षाचाही नकली सेना म्हणून उल्लेख केला। खासदार संजय राऊतांवरही मोदींनी प्रथमच सोलापूरला नाव न घेता टीका केली। नकली शिवसेनेचा एक बडबडा नेता आम्ही दरवर्षी नवा पंतप्रधान बनवणार असल्याचं सांगतोय। असं झालं तर 5 वर्षात 5 पंतप्रधानांमुळे देश कसा चालेल असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। काँग्रेसच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मोदी म्हणाले, आमचं सरकार डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांवर चालणार आहे, त्यामुळे संविधान बदलण्याचा प्रश्नच येत नाही। उलट काँग्रेसनंच कर्नाटकात मुस्लिमांना ओबीसींचं आरक्षण दिलं। मोदी सरकारनं मात्र ओबीसींसाठी राष्ट्रीय आयोग नेमला, मेडिकलमध्ये ओबीसींना आरक्षण दिलं। काहीही झालं तरी आपण जिवंत असेपर्यंत या देशात धर्मावर आधारित आरक्षण देणार नाही, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतमोजणीनंतर लक्षात येईल की भटकती आत्मा नसून ही भारताची आणि खास करून महाराष्ट्राची आत्मा आहे। महाराष्ट्राचा आत्मा म्हणून शरद पवार यांच्याकडे आज उभा महाराष्ट्र बघतोय, असं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय। ते म्हणाले की प्रत्येक निवडणुकीपूर्वी आणि नंतर वेगवेगळे अनुभव आपण घेतले आहेत, पण यंदाची निवडणूक ही वेगळी आहे। भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी साम दाम दंड भेद वापरून सत्तेवर यायचं ठरवलंय। त्यांचा भारतभर फिरणारा अश्वमेधाचा वारू हा महाराष्ट्रात शरद पवार यांनी अडवलाय। त्यामुळे रात्रंदिवस मोदी शरद पवार यांच्यावर टीका करतात। पुढे ते म्हणाले, मोदी महाराष्ट्रात आल्यावर केवळ पवार साहेबांवरच बोलणं, त्यांच्यावर टीका करणं याशिवाय देशाच्या पंतप्रधानांना काही बोलताच येत नाही। आम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंपासून अटल बिहारी वाजपेयी यांच्यापर्यंत अनेकांची भाषणं ऐकली, मात्र विरोधकांवर नाहक टीका करण्याचं काम आजवरच्या कोणत्याही पंतप्रधानांनी केलं नव्हतं। मोदींचा 400 पारचा नारा आता बंद झालाय, आता भाजप 200 पारही जाणार नाही। मोदी आणि शहा यांनी मराठी माणसानं तयार केलेले 2 पक्ष फोडले, याची शिक्षा मराठी माणूस यांना मतदानातून देणार आहे। अमित शहा यांनी गुजरातमध्ये केलेलं एक काम सांगावं, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे। बारामतीचा हा करामती पुतण्या 4 जून नंतर राजकारणातून नेस्तनाबूत झालेला दिसेल। त्यांचा आणि शिंदे गटाचा एकही खासदार निवडून येत नाही, ही वस्तुस्थिती आहे। बारामतीत अजित पवारांची बायको दारुणपणे पराभूत होतीये, असं म्हणत ठाकरे गटाच्या मुखपत्रातून अजित पवार, भाजपसह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला। त्यांनी म्हटलंय की निवडणुका निष्पक्ष आणि मोकळ्या वातावरणात होतील, असं निवडणूक आयोग सांगतो, पण राज्यात अजित पवारांसारखे लोक उपमुख्यमंत्री पदाचा गैरवापर करून मतदारांना धमक्या देतोय। निवडणूक आयोगाच्या डोळ्यात वडस वाढल्याचं हे लक्षण असल्याचं म्हटलंय। अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे पक्ष देवेंद्र फडणवीस चालवत आहेत। 4 जून नंतर हे पक्ष नागपुरात झाडलोट करताना दिसतील। तूर्त अजित पवारांच्या धमक्यांना भीक न घालता मतदारांनी निर्भयपणे पुढे जायला हवं। महाराष्ट्राचा इतिहास लढणाऱ्यांचा असं म्हणत सुनेत्रा पवारांना मतदान करू नये असं सांगण्यात आलंय। पुढे त्यांनी म्हटलंय की उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एकतर नैराश्यानं ग्रासलंय किंवा दारुण पराभवाच्या भीतीनं ते वैफल्यग्रस्त झालेत। नेहमीप्रमाणे त्यांचा नवा डावही त्यांच्यावरच उलटलाय, त्यामुळे अजित पवार हे मतदारांना उघड उघड धमक्या देऊ लागले। पवारांच्या पत्नी सुनेत्रा या बारामती लोकसभा मतदारसंघात पराभवाच्या छायेत आहेत, त्यामुळे पतिदेव अजित पवार यांनी हायदोस घातल्याचं चित्र दिसतंय। बायकोला मतं दिली नाही तर इंदापूरला पाणी मिळणार नाही, अशी धमकी त्यांनी तेथील शेतकऱ्यांना दिली आहे, असं ठाकरे गटानं म्हटलंय। मोहिते पाटील घराण्यानं आजपर्यंत अनेक लोकांच्या जमिनी बळकावल्या, लोकांवर हल्ले केले, खून केले, मात्र यापुढे हे सहन केलं जाणार नाही। मी या माढा तालुक्याला मोहिते पाटील यांच्या दहशतीतून मुक्त करणार आहे, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। माढा लोकसभेसाठी नरेंद्र मोदी यांची आज माळशिरस इथं सभा आयोजित करण्यात आली होती। महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर हे इथून निवडणूक लढवत आहेत। यावेळी फडणवीस बोलत होते। त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर हल्लाबोल केलाय। ते म्हणाले, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात माढ्यात उभा असणाऱ्यांचा इतिहास बघा। या तालुक्याला मी त्यांच्या दहशतीपासून मुक्त करणार आहे। त्यांनी आजवर अनेक लोकांचे खून केले, अनेकांच्या जमिनी बळकावल्या गेल्या, कित्येक जणांवर हल्ले झाले, मात्र आता हे हल्ले सहन केले जाणार नाही। ही लोकशाही आहे, त्यामुळे इकडे ही ठोकशाही चालू देणार नाही, असं फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं।
पुढे ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांनी आम्ही 20 वर्षांनी एकत्र आल्याचं सांगितलं. आम्ही पुढच्या पिढीच्या भल्यासाठी एकत्र आलो असं ते लोकांना सांगतायत, पण हे तिघे आपापल्या घरातील पुढच्या पिढीसाठी एकत्र आले आहेत. शरद पवार हे सुप्रिया सुळे, सुशीलकुमार शिंदे हे प्रणिती शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील हे त्यांच्या घराण्यातील पुढच्या पिढीसाठी एकत्र आले आहेत, अशी टीका फडणवीसांनी केली. जनता दलानं मंगळवारी हसनमधील पक्षाचे खासदार आणि लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवण्णा यांना पक्षातून निलंबित केलं. माजी मुख्यमंत्री HD कुमारस्वामी यांनी मंगळवारी JDS कोर कमिटीची बैठक घेतली. यामध्ये प्रज्वल यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर JD कोर कमिटीचे अध्यक्ष GT देवेगौडा म्हणाले की प्रज्वल रेवण्णा यांच्या विरोधात SIT स्थापन करण्याचे आम्ही स्वागत करतो. SITचा तपास पूर्ण होईपर्यंत प्रज्वल यांना पक्षातून निलंबित करण्याची मागणी आम्ही पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना केली आहे. कुमारस्वामी म्हणाले की SITचा तपास पूर्ण होईपर्यंत प्रज्वल रेवण्णा यांचं निलंबन आहे. मी कधीही चूक करणाऱ्याचा बचाव केलेला नाही. मात्र या वादात माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांचं नाव घेणं चुकीचं आहे. काँग्रेस आमच्या कुटुंबात फूट पडण्याचा प्रयत्न करत आहे. कर्नाटक भाजपचे अध्यक्ष विजेंद्र येडियुरप्पा यांनी कलबुर्गी इथं सांगितलं की भाजपची भूमिका स्पष्ट आहे. या प्रकरणाला कोणताही राजकीय पक्ष पाठिंबा देणार नाही. राज्य सरकारनं यापूर्वीच SIT स्थापन केली आहे, त्यामुळे तपास सुरूच राहणार आहे. भाजप किंवा JDS या दोघांनीही या प्रकरणाचं समर्थन केलं नाही. भाजप मातृशक्तीसोबत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट सांगितलंय. हा तपास पुढे न्यायाधीश JDS आमदार समृद्धी मंजुनाथ यांनी सांगितलं की आमदार रेवण्णा आणि त्यांचा खासदार मुलगा प्रज्वल यांच्यावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांना पेच सहन करावा लागतोय. 26 एप्रिल रोजी हसन जागेवर मतदान केल्यानंतर प्रज्वल परदेशात गेलाय. माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा आमदार मुलगा HD रेवण्णा आणि खासदार नातू प्रज्वल रेवण्णा यांच्या विरोधात त्यांच्या मोलकरणीनं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी हसनमधील होलेनरसीपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी माझ्या ताफ्यासमोर घोषणाबाजी करण्यात आली. हा प्रकार आता दुसऱ्यांदा घडलाय. ते मराठा आंदोलक असू शकत नाहीत, कारण आंदोलक हे कायम चर्चा करण्यासाठी तयार असतात. मात्र कालचा प्रकार हा प्रायोजित होता असं म्हणत पंकजा मुंडे यांनी मराठा आंदोलकांवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. बीड लोकसभा मतदारसंघात त्यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र त्यांच्या प्रचारादरम्यान मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. हा प्रकार वारंवार घडतोय, त्यामुळेच हे आंदोलक नसून हा प्रायोजित कार्यक्रम असल्याची टीका त्यांनी केली आहे. मी कोणत्याही समाजाचा द्वेष केला नाही. मराठा समाजाला न्यायालयात टिकणारं आरक्षण नक्की मिळेल असा शब्द मी मराठा बांधवांना दिलाय. मात्र वारंवार असे प्रकार घडत असल्यानं मी भावूक झाले असल्याचं त्यांनी म्हटलंय. बीड जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात 40 उमेदवार आहेत. हे सर्वच उमेदवार प्रचारासाठी फिरतायत. मात्र तरी देखील हा अनुभव माझ्याच वाटेला का, असा प्रतिप्रश्न पंकजा मुंडे यांनी उपस्थित केलाय. यापूर्वी बीड जिल्ह्यामध्ये असं कधीच झालं नव्हतं असं देखील त्या म्हणाल्या. मी कोणत्याही घटनेचा फायदा घेऊन कोणत्याही समाजाला जवळ करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. मात्र जेव्हा आरक्षणाच्या मुद्द्यावरून माझा ताफा अडवला जातो, त्यामध्ये 14 ते 15 वर्षांची लहान मुलं असतात, ते पाहून मन भावूक होतं. मुलांमध्ये जातीपातीची लढाई निर्माण करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये असा इशारा देखील त्यांनी दिलाय. मराठा समाजाला आरक्षण नक्कीच मिळेल. मात्र बीड जिल्ह्यामध्ये जो प्रकार सुरू आहे त्याचा मनावर जास्त परिणाम होत असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. देवेंद्र फडणवीस खरे ब्राह्मण नाहीत, ते मटण खाणारे ब्राह्मण आहेत, त्यामुळे त्यांच्या शापाला कोणताही अर्थ नाही, असं वादग्रस्त विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना केलं. त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटण्याची भीती आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच अकलूजमध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर तिखट टीका केली होती. मी कुणाच्या नादी लागत नाही, कुणाचं वाईटही चिंतित नाही, पण माझ्यासोबत विश्वासघात केला की त्यांचा सत्यानाश होतो. माझा इतिहास तपासा, असं ते म्हणाले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या या टीकेचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी समाचार घेतला. ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांना काहीही बोलण्याचा अधिकार नाही. ते ब्राह्मण आहेत म्हणून त्यांचा शाप आता लागत नाही. ते ओरिजिनल ब्राह्मणही नाहीत, ते मटण खाणारे ब्राह्मण आहेत. त्यांनी 2014 मध्ये सत्तेत येण्यासाठी धनगर आणि मराठा समाजासह विविध जातींना न्याय देण्याचं आश्वासन दिलं होतं, पण त्यांनी यापैकी एकही काम पूर्ण केलेलं नाही. फडणवीस यांना शाप देण्याचा अधिकार नाही. त्यांनी अवघ्या महाराष्ट्राचा सत्यानाश केलाय. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना काळीमा भासण्याचं काम करणाऱ्या फडणवीसांना बोलण्याचा अधिकार नाही, पण त्यानंतरही ते काही बोलत असतील तर त्यांना बोलू द्या, असं नाना पटोले म्हणाले. आदित्य ठाकरे मृगजळातून बाहेर आले नाहीत. 2 वर्षापासून ते शिव्याशाप देत आहेत, पण लोकांना माहिती आहे कोण कामाचे आहेत, असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना लगावलाय.
ते म्हणाले की कल्याणमध्ये आम्ही जिंकणार आहोत. निवडणूक आहे म्हटल्यावर रोड शो सगळे करणार. कल्याणमध्ये आपल्याला कल्याणचे नागरिक मोठ्या संख्येने निवडून देतील असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केलाय. पुढे ते म्हणाले की कोणतीही निवडणूक हलक्यात घ्यायची नाही, मग ती नगरपालिका, महापालिका, विधानसभा असो किंवा लोकसभा. त्यासाठी कार्यकर्ता म्हणूनच प्रचारात उतरायचं अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कामाची पद्धत आहे. त्यामुळेच ठाणे आणि परिसरावर इतकी वर्ष युती महायुतीचं वर्चस्व आहे. याच भूमिकेतून आपल्याला ज्यांनी बळ दिलं अशा लोकसभा उमेदवारांना पाठबळ देण्यासाठी ते कोल्हापुरात येत आहेत. याबद्दल कुणी काही आरोप केले तर त्याकडे लक्ष देण्याची गरज वाटत नसल्याचं ते म्हणाले. एक ठाकरे हे धनुष्यबाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला मतदान करणार आहेत. इतकी वर्ष बाळासाहेब ठाकरे, सावरकर आणि हिंदुत्वाचं नाव घेऊन ज्यांनी राजकारण केलं त्यांचे विचार आज शिल्लक सेनेनं आणि त्यांच्या प्रमुखाने विकले असं सांगत श्रीकांत शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली.